अमितार्थप्रदायिनी श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदा देवी काश्मीर प्रवासिनी वामहं प्रार्थे नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मांता गुरवः साक्षात् इष्टदैवं श्रेयपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्म जन्मनी। स्वामी कुलदेवालो तशीची ग्रामदेव लक्ष्मी वेंकटेशालगी तशीची महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवी लगी सपरिवार देवालगी तशीच अंगिले मूल नागालय तशीची अंगिले काश्मीर संस्थानाचे आराध्य देव देवनशिलो व्यास रघुपती नरसिंहालय दुर्गास कोंजोचो तशीची अंगिले काश्मीर संस्थानाचे प्रथम येथे वरटी जावनशिलो श्रीमती यादवेंद्र तीर्थ स्वामी वृंदावनस्थ जावनो सुधींद्र तीर्थ स्वामी पर्यंत वृंदावनस्थ जावनशिले समस्त येथे वरण्यारंगे करण्यांगेले साष्टांग प्रणाम नमस्कार करून घेऊ। तशीची अंगिले देवाक प्रतिष्ठापन केलेले श्रीमद भुवनेंद्र तीर्थ स्वामी गेले दिव्यचरणारविंदारी साष्टांग प्रणाम करून घेवचो। तशीची अंगिले देवळान केलेली भुवनेंद्र स्वामी गेले शिष्य श्रीमद वरदेंद्र तीर्थ स्वामी गेले चरणारविंदारी आजी प्रत्येक जावनो आम्ही तंगेले आजी विशेष तंगेले आजी वृंदावनस्थ जावनशिले वरदेंद्र स्वामी गेले दिव्यचरणारविंदारी साष्टांग प्रणाम करून तशीची तंगेले शिष्य सुकृतीन स्वामी गेले तंगेले आजी उडगास घेऊ का तशी तंगेले शिष्य जावनशिले श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी गेले दिव्यचरणारे आजी साष्टांग प्रणाम करून घेवचो। तदनंतर सगळे आमगेले समाजाक अनुग्रह केले तुझले श्रीमद सैमेंद्र तीर्थ स्वामी गेले चरणार साष्टांग प्रणाम करून घेऊ। देवळान तो विशेष तकडान तुम गोतशिलीची देवो बालालया भितरी प्रतिष्ठ जाला दिगुनो देवळान तो कश्मीरी संक्षिप्त जावनो प्रत्येक कार्यक्रम जातास गोतस पूजा पुनस्कार सगळे यथावत विधी प्रकार जातास बाकी सगळी सेवा उत्सव इत्यादी संराधन सेवा उत्सव इत्यादी सगळी आता स्वामी गेले आज्ञानुसार जावनो आम्ही सगळी एक अंगा अंगेल ते देवळाचे परिसराचे परिधी अनुसार सुनो स्वामी गेला आज्ञानुसार जाऊन अंगा आता जीर्णोद्धार प्रतिष्ठे वेळारी तेव्हा वैभवारी पुष्पालंकार इत्यादी पूजन होते। तदनंतर नित्य देवाला संगीत येऊन तुम्ही भजन इत्यादी सगळी सदळ येऊन तुम्ही करतासीची अशी जाल्यारी मुखार सुन जाल्यारी ते तुम्ही ते करून घेऊ का म्हणून आम्ही देवाला प्रत्येक जाऊन सगळी मागून घेवचे। व्यापार उद्योग म्हणारी होड वहिवाट करून आशिल्ले सगळे जनपद तुम्ही शिष्यवर्ग निर्णयदार कुटुंब ताजे तुम्ही एका अंगड बंद करून येऊन अंगा देवाला सन्निधीर येऊन भजन संकीर्तन करता असायचे ताजे फल तुमकां मेळटा आमी देवाला प्रार्थना करता। तशी जी बायल मनशे तांणी जाल्यार येवन अमंगल्या खातीर जावन तांगेले यजमाना खातीर जावन तांणी जाल्यार मागून घेवन हांगा भजन की सहस्रनाम की रामरक्षा स्तोत्र इत्यादी सगळी येवन घेवन तांणी पठण करता असायचे। म्हणताना देव अनंत त्या देवानं कसं अमितार्थ प्रदायिनी मला आम्ही कसं त्याला मागताची तो आमका अनुग्रह करतो व्यंकटरमण तशी ती संकट बंदा व्यंकटरमणा म्हणतात कष्ट येईल वेळार आम्ही ताका आपोवचे। म्हणताना आमगेले व्यापार उद्योग वृद्धी जावपावे ताका आम्ही दिवचे दिवू का त्या काणीक तक समर्पण करतावे तो आमगेले व्यापार उद्योग वृद्धी जाता म्हणेल असं त्या आतली दौरून आमगेले मालगड दौरून असते व्यंकटरमणाक प्रत्येक जावन काणीक कांडव व्यापाराच्या लाभादायी कांडवरच्यो हे सगळे फुडदोरून आजकालची नाही आहे। म्हणताना व्यंकटरमणा कसं म्हणाली येऊन घाली म्हूण म्हाका येऊन ते दर्शन मिगल घे आणि मिगल चरणार येऊन घेवन ताणें समर्पण करी म्हणून ताणें एक हात अशी केला। तशी तो व्यंकटरमणाला तुम्ही नित्य मागून घेता अशी की तुमगेले सर्व सगळी तुम्ही कसं मागून घेतील ती इच्छाच पळया ती इच्छ देवानं आणि आमगेला आज विशेष पुण्यतिथी आराधना वरदेंद्र स्वामी गेले नावा तशी वर नीडुवा वरदेंद्र स्वामी म्हणून वर दितल स्वामी गेले तसा मागलारी तथाच तू म्हणता काय स्वामी तसं आमगेले स्वामी आज तेंगेले एक
एक गुणगान करता तशी श्रीमत वरदेंद्र तीर्थ स्वामी श्रावण शुद्ध चतुर्थी परिधावी संवत्सर ಕ್ರಿಸ್ತಶಕ 1834ರಲ್ಲಿ श्रीनिवास प्रभू मळेले कोची एक पेंटेचे एक ओटूक संन्यासी दीक्षा दिताची भुवनेंद्र स्वामी श्रीमत सुकृतेंद्र तीर्थ स्वामी तशीची तांका वरदेंद्र स्वाम्यान त्यांनी सुकृतेंद्र स्वाम्यांक शिष्य घेवन त्यांनी नामकरण करताची त्यानंतर शिष्य स्वीकार संभ्रम इत्यादी सगळे स्वाम्यांगेल पूरा तमिळनाडाचे तिरुचनापल्ली कावेरी नैंतू सगळे जालेलं तशी श्रीमत वरदेंद्र तीर्थ स्वाम्यांक श्रीरंगम मिळेले गावचे तिरची रंगनाथ देवालय एक भारी भक्ती भारी एक प्रीती स्वाम्यांक वरदेंद्र स्वाम्यांक श्रीरंग देवालय पूजन इत्यादी सगळे करून घेऊन त्यांनी भूवैकुंठ म्हणून घेऊन म्हणताची श्रीरंगम म्हणताची तशी त्या पुण्य नंचे कावेरी नैंतू त्यांनी स्नान इत्यादी करून श्रीरंग देवालय दर्शन आणि करून घेऊन मुक्ती पावचाक साध्यतस म्हणून तशीच स्वामीजी मस्त काळ श्री रंगनाथाले सेवा पुरच्यांत भारी निरंतर जावन आसता भक्तांगेले रक्षक श्रीनाथू तोची पंढरापुराचो पांडुरंग म्हणटाची तिरुचनापल्ली म्हणून हांव पळयली वचनी जाल्यार आयकून वतस म्हणटाना तोच काही पांडुरंग पंढरापुराचो पांडुरंग तोच काही तशीच तागेले पायपन दासोगून ती गंगे कावेरी होळणेत काही बा तशी ते सन्निधानान तो कावेरी न्हंय व्होळून येता तशीच तिरुवनंतपूर राया जाल्यार श्रीमत वरदेंद्र तीर्थ स्वाम्यांक तांगेले अरमने आपण तांकां तांगेले चिन्नाचे म्हळ्यार भांगराचे एक विद्वत श्रृंगकला म्हणलेले एक तशीच एक मान्यपत्र दिवन एकाला रायान तांकां सन्मान केलेलो आसा तशीच स्वामी निरंतर वेदव्यासाले पूजन अर्चना इत्यादी सगळे करून घेवन त्यांनी त्या पूजेन तू तल्लीन जावन आसताची तदनंतर स्वामी शिष्य स्वीकार करून घेवन शिष्यांक त्यांनी म्हळ्यार सुकृतेंद्र स्वाम्यांक त्यांनी शिष्य घेवन वरदेंद्र स्वामी शिष्य समेत बंटवाळाक पावतल जाता स्वामी तशीच बंटवाळान पावन काशी मठा भितर त्यांनी मस्त काळ वास्तविक करून आसताची वरदेंद्र स्वामींनी सुकृतेंद्र स्वामी मस्त काळ त्यांनी बंटवाळान तो वास्तविक केलेलं तशीच बंटवाळान तो आयुर्वेदिक औषध इत्यादी सगळी करून घेवन त्यांनी संपूर्ण तशीच आयुर्वेदिक वखद इत्यादी सगळं त्यांनी दित्तशिलीची तदनंतर श्रीमत सुकृतेंद्र स्वामी ಸ್ವಲ್ಪ काळ गुरुंग गेले उठवासून घेऊन त्यांनी गुरु शिष्य समेत मंगळूर रथोत्सवा वेळार त्यांनी पावताचे गुरु शिष्य समेत पावचे तशीच त्यांचे बाकीची सगळी पेंटेन सगळी शिष्यवर्गांक फलमंत्राक्ष इत्यादी सगळे देऊन अनुग्रह करतशिलीची म्हणून तदनंतर शिष्य स्वामी म्हणजे सुकृतेंद्र स्वामी बायसोरून तिरुमला येवन पावताचे थंय वेंकटरमणाले बॅटनी घेवन थंय ಸ್ವಲ್ಪ काळ पूज इत्यादी करून घेवन मुखावेलचे तांकां शिष्यांक विद्याभ्यास दिवचे खातीर जावन वरदेंद्र स्वाम्यान सुकृतेंद्र स्वाम्यांक कोच्चीन तुची तांकां विद्याभ्यास दिवचे खातीर तांणी ते पेटोवन दिताचे तशीच श्रीमत वरदेंद्र तीर्थ स्वामी
मुंबईंतो बाणगंगा वालकेश्वर मठांतो पावताचे काशी मठाचे श्रीमत माधवेंद्र तीर्थ स्वामी गेले वृंदावन तयस दीर्घकाळ स्वामी जप तप इत्यादी करून श्रीमन्नारायणाला स्मरण करता करता त्यांनी तंगेले कडेरचे अंतिमाचे त्यांनी थईची 24/6/1914 वृंदावन जाताचे वरदेंद्र स्वामी मुंबई तूची त्यांनी वृंदावन जाताची मुंबईन तुम्ही चमकलार पळवेत महादेवेंद्र स्वामीला वृंदावन की वरदेंद्र स्वामीला वृंदावन मुंबई चमकलार पोरा कळतात त्याच्यानंतर जाता कसं नाही म्हळ्यार कुच्चिन तू विद्याभ्यासा खातीर जावनो सुकृतीन स्वामी थंय आसताचे त्यावेळेस पक्कने तांकां विषय कळता गुरु तेंगेले गुरु वृंदावन जाल्लेची म्हूण तांकां फुडलें कळता भारी दुख्ख पावतात तांचे मागीर कसं करचें म्हणून कळना तशी स्वामी सुकृतीन स्वामी कुच्ची सोडून मुंबई पावताचे मुंबई पावन जातरी तेंगेले थंयची मठांतूची गुरूंक गेले वृंदावन मुखार वचना म्हणून मस्त तांणी दुःख पावताचे तदनंतर मनांतूची तांणी गुरूंक स्मरण करून घेवन ताजे 3 वर्ष काल तांणी थंयची तांणी लेखताची कसं म्हण आमी 3 वर्ष गुरूंक गेलो ओट्टू आमी राबलेची म्हणलेले एक मनान तांकां एक समाधान कोणाक सुकृतीन स्वाम्यांक एक मनान समाधान गुरूंक गेलो ओट्टू आमी 3 वर्ष राबलेची तांगेलो ओट्टू आशिल्लीची एक मनान समाधान करून घेतात त्यानंतर हे सगळे वेदव्यासाल इच्छ आशापूर्व मुंचे सुकृतीन स्वाम्यान तदनंतर पंचामृत अभिषेक इत्यादी सगळी समेत वरदेंद्र तीर्थ स्वामींक गेले वृंदावनान सगळी कोण पंचामृत अभिषेक इत्यादी करताची तशीची कोण थंय पूजन आनी सगळी करून घेवन प्रसाद घेताची तांगेले सर्व कष्ट सर्व तरा ग्रहती दोष इत्यादी सगळी निवारण जाता म्हणल्यार ती वृंदावनाक कशी म्हळ्यार महादेवेंद्र स्वामी वृंदावनाक विशेष पंचामृत अभिषेकांनी करेलारी आमगे सर्व नमुने कष्ट परिहार जाता हांवें ती करेला वृंदावन अशी थंय कोण भक्तीन श्रद्धेन देवता चरणार सेवा करता की तांगेले सर्व पाप परिहार जाता अशी संदेह नाम तशी माधवेंद्र तीर्थ स्वामींक गेले वृंदावन वरदेंद्र तीर्थ स्वामींक गेले वृंदावन थंय वचून प्रदक्षिण नमस्कार इत्यादी सगळी करून घेवन आईल पक्षाक इह जन्म पूर्वजन्माचे सगळे कसं दोष इत्यादी सगळं तरी परिहार जाता हांगा एक परिहारा वेळा सगळं सांगितलं ते वालकेश्वरान स्वाम्यान प्रत्येक जावन सांगितलं तशी सगळी ते वचून प्रदक्षिण नमस्कार केले निमित्त आमगेले सर्व तरा पाप परिहार जाता म्हणलेलो विषय मागीर आमगेले वरदेंद्र स्वामींक गेले गुणागान म्हळ्यार विशेष आमकां विशेष गोपना जाल्यार काशी मठ संस्थानाचे 18 मठाधिपती जावन श्रीमत वरदेंद्र तीर्थ स्वामी एक 10 वर्ष त्यांनी काशींतू वास्तव्य करून संस्कृत इत्यादी सगळे त्यांनी पूरा शिकलीच तदनंतर संस्कृतांतू पांडित्य त्यांनी घेवन थंयची संस्कृत मात्र न्ही वेद उपनिषद आणि शास्त्र इत्यादी सगळी त्यांनी अभ्यास करून जगत्या भितरी सर्व विद्वांसांगेले एक समान जावन त्यांनी ते विद्या देवते जावन आसले सरस्वती तशीची वेदव्यास अनुग्रहण करताना वेदव्यासाले ज्ञान तशीच वाल्मिकीले काव्य रचना
सामर्थ्य काळिदास कविले इत्यादी कविता समृद्धी हे सगळं तांका आमकां दिसून येता. हे तितून तांकां अनुग्रह आशिल्ले म्हणून सांगून आमकां कळटा. तशीच ही पूर्ण प्रज्ञ मध्वाचार्य तत्वज्ञान त्यांनी अभ्यास केलेलाच. ते मात्र नाही, श्रीरामो श्रीकृष्ण इत्यादी देवालय मस्त भक्ती गीते भजन इत्यादी सगळं त्यांनी रचन केला. स्वतः वरदेंद्र स्वामीची पूजे बसेल वडारी त्यांनी भजन करत असेल एक म्हणतात त्यांनी कितलं पांडित तांकां त्यांनी ती भजन बरोवचे आणि त्यांनी ती भजन देवा मुखार पोचची. तशी मागीर त्यांनी कविते मधुरते श्रेष्ठते इत्यादी मालबंध चक्रबंध नागबंध म्हणून इत्यादी सगळे त्या पूर्ण यंत्र ते सगळी तसं सगळी त्यांनी अभ्यास केलेला स्वाम्यान. तशीच तांगेले पूर्वाश्रमा नाव गिरिधर महाले म्हणून पूर्वाश्रमा नाव. तशी श्रीमद भुवनेंद्र तीर्थ स्वाम्यान त्यांनी आमचे मुकावेचे एक उत्तराधिकारी आम्ही जावका म्हणून त्या वेळार त्यांनी तांगेले जातक इत्यादी पळोवन घेवन उत्तराधिकारी नेमक करून घेवन संन्यास दीक्ष दिवचे एक समजलेले हे जावका थंय दिवचे मंजेश्वर पेंटेन तुची मंजेश्वर मदनंतेश्वर देवळांतूची स्वाम्यांक त्यांनी ज्येष्ठ शुद्ध नवमी दिवसारी वरदेंद्र म्हणून तांकां नामकरण करून घेवन त्यांनी 18 मठाधिपती जावन स्वामी शिष्य स्वीकार करून घेतलो. तशी मंजेश्वरांतू प्रथम जावन 1905 प्रथम जावन रैलगाडी येवचे म्हळ्यार कर्नाटकासून केरळा येवचे ट्रेन येता म्हणटना तो विषय स्वाम्यांक कळता. ते येतना स्वाम्यांक कळता. स्वामी प्रत्यक्ष जावन वचून पावताची स्वतः त्यांनीची ट्रेन भितर बैसून घेवन त्यांनी ट्रेन सोडताची पळयात. स्वामी आयली ती तांगेला परमिशन घेतले आम्ही एक फावटी ट्रेन सोडताची म्हणून बसली ती त्यांनी ट्रेन सोडले म्हणटना तितले मट्टाक तांकां तांत्रीक विशयांतू भारीची हे आसा. रेला गाडी येयली आयल कुळे प्रत्यक्ष पळयले माहिती घेवन स्वतः त्यांनीची धांवडेल तशीची मठान जाल्यारीची रुखाचे हस्ती चामर आणि बाकी सगळी त्यांनी वालकेश्वर मठा भितर त्यांनी कार्यरूपाक हाडलेले आसा. तुम्ही पळोवंक शकता सुचिगाल कुडले तबल जाता घंट जाता जगंट हे सगळं तुम्ही पळोवंक शकता. ती देवस्थानां हांगा येशील फुडें तशी स्वाम्यान प्रत्येक जावन रुखाची पोंद दवरला त्या काळांत म्हणटना तितले मठाक स्वाम्यांक भारीची हे आशिल्ली. प्रत्येक जावन स्वतः त्या काळांत चामर डिप्टी चामर म्हणटा ती त्या सगळी वालकेश्वर मठान तदनंतर ह्या काळांत तो ब्रिटीश गव्हर्नर जावन आशिल्लो जनरल कर्जन म्हणून सांगून त्या काळांत तो तागेले बायले घेवन वची स्वाम्यांगेले भेटे येता. स्वाम्यांगेले भेटे येताना आमी उलयला वरी न्ही न्हू इंग्लीश उलयतना गव्हर्नर लागीं इंग्लिशान उलोवंक काडटा ब्रिटीश गव्हर्नर म्हणून स्वामी तागे लागीं निर्गळ जावन इंग्लिशान तुची संभाषण करताची. आमी कशें आमगे मातृभाशा उलयतात तशी स्वामी इंग्लिशानची पुरा विशय उलयतात तांगे. तशी सगळ्यांक एक आश्चर्य जाता. ताजे नंतर स्वामी स्मृती मुक्तावली तशीची श्रीकृष्ण महार्णव तशीची इत्यादी नित्य
स्वामी पठण करतशिलेची म्हणून मागिरी केरळाचे वैपिन देवळाचे एक अर्चक एक त्यांचे वैपिन म्हणून मत होत ना वैपिन हा त्या देवळान तो एक बट्टमामाक स्वाम्यान कळना 146 उಬ್ಬಟ್ಟಿ ಬೈಸೋನು खाओचे वाडी वाडी एक कल्पुळी मागशी बैस स्वाम्यानं इतले 146 उಬ್ಬಟ್ಟಿ त्यांनी त्या बट्टमामाक कळवळ ते त्यानंतर मागीर एक विषय झाला मंजेश्वर आम्ही तरी एक बडमाम आशिल्लो हनुमंत बडमाम म्हणून ताका मरवळाचे पत्राडो पोरनो आम्यान ताका जेवणा वाडयलस बारी प्रीत असा पुरता स्वाम्यान केले कसं म्हणून पोळा मरवळा पन्नास साधारण 50 न्ही मरवळा 50 पत्राडा पोरनो स्वाम्यान ताका वाडयलस मठान मठान सगळी करता न्हू हे तशी मागिरी मंजेश्वर मठ आम्ही तरी वयर सोगून स्वाम्यान उडोवचे वयर मठान तो बरोबर नासतना तांणी ते सगळो उंड जर का पूर्ती उंड हाणू स्वाम्या हाण दाखोवका स्वाम्यान एक बोमाक दिवचे आसा ह्या कालांत पळय आतां विशय न्ही हो ह्या कालांत तशें आशिल्लें हे सगळी भारी मस्त नमुने कार्य चटवटिकाचे केंद्र जावन आशिल्लें तशी गुरु शिष्यरू सत्यवे देव म्हळ्यार आमी आजे नमूंक न्हू तशीच आमी मुखार वतासीची तशीच श्रीमत स्वाम्यांक गेले एक इंप जावन आशिल्ले कंठांत तांणी सुसरू जावन श्लोक पठण करतना देवा पूज इत्यादी करतना थंय बशिल्ले सर्व शिष्यवृंद मूक विस्मय जावन आसता की म्हळ्यार स्वाम्यान भितर देवा कुळा भितर बसून पूजन करतना मागीर पठण करतना भजन करतना तांगेले ते भजनेचे इंप जावन आशिल्ले कंठाचे ते आयकतनाच जन पुरो तन्मय जाता तुमी आतां भजन करतना आमी बसून हांगा बारीक भजन म्हणटा रे आमगेले काणेगाडचे सगळे चर्चे म्हणा आमी स्वाम्यान त्या नमुन्याचे तांगेले कंठ तशें आशिल्ले जन पुरो तल्लीन जाता आशिल्ले स्वाम्यांगेले भजने ताजे नंतर त्रिकाल पूजा आणि जप तप इत्यादी सगळी क्रमबद्ध जावन तांणी ओरून जातरी बाकी वेळार तांणी सगळी इतर चटवटीक सगळी स्वामी करत आशिल्ले तांगे ताजे नंतर जगत्यान तो कसं जाता कसं नाही ते म्हणलेले विशय हित अहित म्हणटाची हे सगळी आमकां कळका जाल्यार कळ नासोका म्हूण स्वाम्यान म्हणटा एक मनशाक सगळे विशय कळ नासोका जगत्याचे विशय हित अहित म्हणटा ताका हे सगळे आमकां कळ नासोका म्हूण स्वाम्यान म्हणचे तशीच जगत्या भितरी आमी कशी आसोका आमी कशी जनपद आवटू आमी कशी चलता कशी आमी जीवन करता हे आता मुख्य हे आमी उदाहरण व्हरता जनपदामध्ये सगळी कळ्ळो तुमकां कशी सगळी आमी जीवन करता म्हणलेले विशय आणि नियम इत्यादी सगळी तांणी जगत्याचे सगळे विशय कळना सुका जावन कशी आतां मोबायल न्ही न्हू स्वाम्यान इंग्लीश पेपरांनी वाचूची स्वाम्यान पेपरांनी वाचितान करतना तांकां विशय पुरो कळटा आतां जाल्यार आनी जाल्यार पुरो स्वाम्यान सुदीन स्वाम्यान जाल्यार सैमीन स्वाम्यान जाल्यार ती एक सकाळी तांणी पुरो पेपर वाचिता मलयाळम इंग्लीश कन्नड पुरो आमी समज पेटून दिलेले आसा ते चर्क्यान व्हेलेले आसा हांगा मलयाळम पेपर पुरो व्हेला आमगे चर्क्यान ती मेळना म्हणटना स्वाम्यांक पुरो विशय कळना सुका आणि आमी पेपराची आमकां फुरसती ना तशी जगत्यांत
सगळे विषय कळता मग तसं एक त्यांनी एक हव्यास दवरगी नसली आणि तांगेले उडगासाचे भारी एक उडगास अगाध जावन आशिल्लो ನೆನಪಿನ ಶಕ್ತಿ म्हणटाची म्हळ्यार उडगास ताची एक शक्ती अगाध जावन आशिल्ले आणि एक पाटी वाचील तसर तो विषय आणि एक पाटी आयकल विषय तशीच ते केन्नाय ताणें विसर नाशिल्ली कळ्ळें एक पाटी पळयला म्हणजे जाल्यार तुमकां तूं कोण रे आं आनी सांगता आशिल्ली तूं आमकां मनीस न्ही रे तितलो उडगास आशिल्लो स्वाम्यान मागीर तदनंतर तन्नेची वरदेंद्र स्वामी आयुर्वेदिक संशोधन इत्यादी सकडी तन्नी करूंक बाय सरलेची तदनंतर स्वतः आयुर्वेदिक वखद तयार करून आस्मा रोग आणि बाकीचे वात संबंध हे सगळे रोगाक स्वामी वखद दितशिले आस्मा म्हणजे उसरमेट म्हणून दिसता वाताचे रोग इत्यादी सगळे असल्यार तांणी वखद दिवचेशिल्ले स्वाम्यान तशी त्या काळान तूं स्वाम्यांगेल बरशी एकलो सोयर भटमाम म्हणून एकलो आशिल्लो तशी ताणें आयुर्वेदिक वखदा सकडी माहिती इत्यादी स्वाम्या लागीं ताणें तरबेत घेवन तशीच ताणें जाल्यार मस्त जनांक वखद ताणें दिलेलो आसा सोयर भटमाम म्हणटा ताका ते भटमामान स्वाम्या लागीं सगळे आयुर्वेद सगळे कशी करता ते वखद खंयचे रोगाक कसो वखद दिवका म्हणलें सगळे ते मनाक व्हरून ताणें जाल्यार मस्त जनांक ताचे वखद त्या काळान दिलेलो आसा ते मात्र न्ही स्वतः स्वामी वीण तांणी तांकां वीण गुर्तशिल्ली काही विणावादन करचे स्वामी प्रवीणीत जावन आशिल्ली काही आणि दुर्बळ चेडवांक स्वतः तांनीची विद्याभ्यासाक जावकशील धन इत्यादी तांणी दित आशिल्ले तशीच सुलूब जावन कशें म्हळ्यार आतां सगळी मस्त नमुन्याची सगळे आयला मेशनारी सगळी करचे सगळे मुर्चून दवरचे उदार करून दवरचे खुर्ची टेबल हे तें त्या काळान स्वाम्यानाची रुखाचे सगळे जोडण करून उदार करून मंटप दवरचे मागीर ते मंटप काडून दवरचे तसंच स्वाम्यान स्वता त्या काळान जाल्यार तांणी स्वाम्यान केलेलो आसा रुखाचे तशीच तदनंतर तांगेले अमृत हस्तान एक चारी देवस्थान निर्माण जालेलो आसा वरदेंद्र स्वाम्यान प्रतिष्ठ केलेलं देवस्थान चारी देवस्थान नूतन देवालय निर्माण जाल्ले एक तुमकां तशा पुरो कासरगोड वेंकटरमण देवस्थान तांनीची प्रतिष्ठ केले स्वाम्यान तदनंतर हरिखंडिगे पुत्तूर तदनंतर उडपी तशी तिनी देवस्थान दक्षिण कन्नड एक देवस्थान कासरगोड केरळा चारही देवस्थान स्वाम्यानाची वरदेंद्र स्वाम्यान प्रतिष्ठ केले तांगेले ते नैपुण्य भरीत जावन आशिल्ले कलावंतीक इत्यादी सगळे आमी पळयत चार देवस्थाना चमकल्यार पळयत म्हणटाना तांगेले प्रस्थान प्रतिष्ठापन केलेले सगळी देवळ ते तशी ताजे नंतर स्वामी वरदेंद्र स्वामी बहुमुखाचे प्रतिभ जावन आशिल्ली बहुमुख प्रतिभे म्हणटाचे म्हळ्यार संगीत काव्य कविते ताजे एक सगळे पोषक जावन आशिल्ले के स्वामी आणि लेखांत भारी बुद्धवंत के स्वामी ज्योतिष्य तशीच कैरेखा म्हळ्यार हस्तरेखा पळोवचे तशीच आयुर्वेद तशीच आनी सगळी विद्वांस जावन आशिल्ले स्वामी म्हणून ते नंतर मस्त इत्यादी भाषा पंडित जावन आशिल्ले
भाषा पंडित म्हळ्यार स्वामी संस्कृत, तदनंतर हिंदी, गुजराती, इंग्लिश, मागीर लॅटिन, मागीर फ्रेंच, पोर्चुगीज, उर्दू, तेलुगू, मराठी, मागीर तमिळ, मागीर कन्नड, मागीर जर्मन आणि जपानीस म्हणटाचे आमकां ते कसले जाल्यार गोत ना आमकां हे सकट भाषा स्वाम्यांक गोत आशिल्ली ते पळयात भाशा तितलो भाशेक ज्ञान आशिल्लें स्वाम्यांक आणि एक विशिष्ट जावन आशिल्ले गुणश्रेष्ठ जावन आशिल्ले व्यक्तित्व जावन आशिल्ले स्वामी चेडू वांग पळय भारी प्रितीक आहे स्वाम्यांक सन्न चेडू वांग पळयला आता आमकां जाल्यार तशें न्हू स्वामी सन्न चेडू वांग पळयला रे भारी स्वामी प्रीत करता गेले तूं म्हणटा तशीची मठांत चितल बाकीचे पक्षी इत्यादी इत्यादी सगळे प्राणी त्या काळात सगळे मठांत सगळी सगळी पळयत आशिल्ली सगळी मठांत सगळी ती पक्षी इत्यादी सगळी पळोवंक जाय गोरवां मात्र एक पळोवंक बाकी तेंचे सगळी वस्ती इत्यादी सगळी बाकी सगळी पळोवंक जायना सगळे गव्हर्मेंट नियम प्रकार सगळे जाय एक गोरवां मात्र आमी सगळी म्हणटान त्या काळात सगळी स्वाम्यांक भारी प्रीती मागीर आधुनिक यंत्र ज्ञान भारी बहुमुख्य आकर्षक विषय जावन आशिल्लो क्लॉक कोणी ती दवरचे क्लॉक पळया आनी टायम पीस हे सगळी उडले संकट आशिल्ली मेकळत आशिल्ली ती मेकळ जाल्यार ते जर वायट जाला म्हणून जाल्यार वापस ते मेकळ करून वापस तांणी ते करून वापस दवरता आशिल्ली म्हणटा तितलो मोठा तांकां ज्ञान आशिल्लें मो तशीची यंत्र जोडण इत्यादी सगळी करत आशिल्ली आणि हे सगळे साधारण विषय नाही हो प्रतिभे तशी स्वामी अक्षर बरी सन्न कळना भारी सन्न अक्षर तशीची श्रीमद स्वामीजी आंग्लाचो एकलो आडळीत एक प्रमुख मनुष्य स्वाम्या लागी भेटे येता त्या वेळार स्वाम्यांक ताणें साष्टांग प्रणाम करतो कडे स्वामी अद्भुत ज्ञान आणि श्रीमद वरदेंद्र स्वामीन फोटोग्राफी इत्यादी सगळी संबंधित विचार आम्ही तरी कुशलते पावील असता स्वामी बरोवचे फोटोग्राफी तशी श्रीमद स्वामीजी वेदाचे वेदसाराचे समाजाक कोळचे खत्री तांणी बसरूर मंजेश्वर कार्काळ देवळांतू पाठशाला इत्यादी सगळी त्या कालांतू की ब्रह्मांत सगळी जावका मुखार चेडवांक सगळी पाठशाले भितर शिक्षण दित आशिल्ली त्या काळात तशी वरदेंद्र स्वामी षोडशोपचार पूजा म्हणटाची तशी तांणी ते विधानारी देवा पूजा करत आशिल्ली तशीची वेदव्यासू तशीची व्यास रघुपती देव मस्त संतुष्ट जावन आशिल्ले तांणी पूजा करच्यो कालांत तशीची धार्मिक चारित्रिक इत्यादी सगळी बूक सगळी ग्रंथ हे पुरा तांणी प्रकटण केला म्हळ्यार सगळी नव्याची तांणी सगळी बूक सगळी प्रिंट केलेले स्वाम्यान मुखारसून जावका जाता अशें म्हळ्या खातीर जावन बसरूरांत एक सच्चिदानंद मुद्रणालया म्हणून एक प्रिंटींग मशीन स्थापन करून ते एक 4 वर्ष ताचेर साधन केलें म्हळ्यार पुराण म्हणे वेदमंत्राचे बूक इत्यादी सगळी नूतन प्रिंट करेल स्वाम्यान बसरूरांत नंतर मंगळूरांतू नाव पावयल तसले एक बासेल मिशन प्रेस म्हणून एक
थंय जाल्यार एक मुद्रा स्वाम्यान एक प्रारंभ केलेलो आसा. तशीच अक्षर जोडण, तशीच संस्कृताचे अक्षर सगळी जोडण करचे स्वतः स्वाम्यानं ती ताजे हे आसताले प्रिंटींग करता तुम्ही पळयलां न्हू ते अक्षर ते पुरो आनी ती जोडण करता भारी कश्ट आसता ते एक हेकर तेकर जेवचे ना ती पण सन्न आसता ते मुंगड पॅट आसता ते पिटी सोडून काडून ते मुद्रण करता जॉईंट करता मंत्र वेद मंत्राचे सकट स्वतः स्वामी करता ते वेद मंत्रा बूक तशी मंत्र ब्रह्मसंहिता मंत्र बूक इत्यादी सगळं त्या काळात त्यांनीची जोडण करून त्यांनीची त्या पुस्तक प्रिंट करेल असं स्वाम्यानं तशी एक काशी मठ आम्ही तरी पूरा तांगेल शाखा मठान सकडी विविध पुस्तक इत्यादी सगळे इकडे दवरून एक एक व्हड एक केंद्र ग्रंथालय केंद्र करता म्हणून तांकां भारी एक इच्छा आशिल्ली ती सुसज्जित कट्टड करून तांचो एक ग्रंथालय म्हणून करता म्हणून त्या वेळार तांकां इच्छा आशिल्ली. ताजे नंतर स्वामी धर्म मार्गदर्शना खातीर जावन दक्षिण कन्नड केरळा भितरी वचूंक पडलें स्वाम्याक तशी अनिवार्य जावन स्वामी केरळाक तशीच दक्षिण कन्नडाक सगळी पावताल जाताची ताजे नंतर तांणी बसरूरांतूची पावताल जाता 1900 बसरूरा भायर सरताची थंय तांणी मस्त काव्य तशी कविते इत्यादी सगळी देवाक मस्त तांणी होगळून मस्त देवाक होगळून तांणी सगळी भजन इत्यादी सगळी केलेलं आसा. तदनंतर चक्रबंद नागबंद इत्यादी सगळी तांणी दिव्य ज्योती तांणी केलेलं आसा. तशीच वरदेंद्र स्वामी कुंदापुरांत तो मोक्काम आशिल्ले वेळार टेलिग्राफीक ट्रान्समिटर एक यंत्र तुम्ही पळोवंक शकता टेलिग्राम येत आशिल्ले फुडें ते सेकंड ना न्हू आता टेलिग्राम ना न्हू पुरो मोबायलार उरलो तो टेलिग्राम येत आशिल्ले एमेशन वाड गेले ती एमेशन वाड गेले फुडले स्वाम्यांक तो विशय कळलो पोस्ट ऑफिस ऐकून केल्यार टेलिग्राम करून गेले म्हणजे मिशन वाड जाला म्हणटा तितले शिवाय तांकडे कांय म्हणत नाही स्वाम्यांक विशय कळलो हाडले ते एमेशन हाडले पळोवंक शकता एमेशन आनी स्वाम्यान संपून दिले दाखवा त्या काळात कटकट जाता हांव पळयलां ते तशी ते तांकां विशय कळलो फुडले तांणी ते हाडले मठांतू हाडून तांचे अधिकाऱ्यांक कापोवन आनी ते मोठ संपूर्ण एमेशन संपूर्ण स्वाम्यान ते पेटोवन दिले तांकां भारी सगळ्यांक एक आश्चर्य जाल्लेले विशय हो तशीच स्वामी कैगारिका नैपुण्य ज्ञानस्थाची कैगारिका म्हळ्यार तुमगेले रेशमेचे सगळे पळय हे करता हाजे सगळे विशय तांकां तशे रेशमेचे शाल हे पामारी हे पुरा करचे विशय तांकां तशी स्वामी तशी तांणी स्वतः तांणीची ते मग अंगलेली सगळी करता सगळे आशिल्ले अंग शेनिंग करता आशिल्ले ताजे एक मॅशन आसा त्या पुरा तांणीची रेशमेचे सगळे पामारी शाल इत्यादी सगळे स्वाम्यानी करता तदनंतर सपूर रिब्बन आणि स्वस्तिक इत्यादी सगळी देवाक नांव आनी सगळी बरोवचे तेजे त्या पामारी त्या अंगल्या ओम श्री सगळे आमी सगळी स्क्रीनार सगळे तुम्ही पळोवंक शकता ते पुरा स्वामी स्वतः तांणीची करता आशिल्ली ती तशीच नमनमनाचे बण्णाचे सूत हाडून स्वाम्यान ते करचे आशिल्ले ते पळय तशीच ताजे तांणी तयार केलेले एक उत्तरीय एक वस्त्र आजी काही काशी मठाचे बंटवाळ तांगेले मठा भितरी तांगेले ते आमचो आजी के पळयत तांणी कोण दवरले ते रेशमे पळयत तशी तांणी स्वाम्यान मस्त देवळ जीर्णोद्धार स्वाम्यान केलेलो आसा तशीच वैशाख बहुळ दुर्मुखी संवत्सरांतू उडुपा भितरी ವೆಂಕಟರಮಣಾಲಯ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ತನ್ನಿ ತ್ಯಾಕಾಲಂತು 1996 ಉಡುಪಾ ಮಿತ್ರ ತನ್ನಿ
ते ವೆಂಕಟರಮಣ ಪ್ರತಿಷ್ಠೆ केले. तदनंतर जे शिलान्यास केलेले बोनेंद्र स्वामी रूपांत प्रतिष्ठित केलेले वर्धेंद्र स्वामी रूपांत. तदनंतर एक ಕಾರ್ಕಳ ಅಂತೂ ಹೆಸರಾಂತ ಜಾನುಸಲ एक शिल्पी लक्ष्मण शानबाग म्हणून तशी ताणे एक स्थिला स्तंभ तंतू वरदेंद्र स्वामीला एक ಮೂಲಬಂಧ रचनेचे ಕೆತ್ತन ताणे ते केला केबा. तशी ವೆಂಕಟರಮಣ देवालय उत्सव तशीच ವೆಂಕಟರಮಣಾಲಯ देवालय एक मूर्ती प्रतिष्ठापन ಪುತ್ತೂರು ಆಂಬಿತರಿ ಪಾಲ್ಗೋಣ ಬಹುಳ ದ್ವಿತೀಯ ವಿಲಂಬಿ ಸಂವತ್ಸರ ಅಂತೂ 1820 मंगळवार ही प्रतिष्ठित इत्यादी सकडी झालेलं सर 27/3/1999 त्या काळांत जे प्रतिष्ठित आणि स्वाम्यांनी पुत्तुरांत केलेलं सर. तशी पुत्तूर देवळांतू डिप्टी सलाम म्हणटाची संजोळा तंतू वरदेंद्र स्वामींक गेले स्तुती तंत येता डिप्टी सलाम ती एक देवळांतू डिप्टी सलाम हांग जाल्यार तुम्ही आयकून आसात बोनेंद्र स्वामींक गेले ते तंत येता ते डिप्टी सलाम. तशी श्रीमत वरदेंद्र स्वामी श्रावण शुद्ध चतुर्थी परिधाविनाम संवत्सर 1834 म्हळ्यार 1912 ಶ್ರೀನಿವಾಸ ಪ್ರಭು ಮಳೆಲೆ ಕೊಚ್ಚಿ गांवच्यो एक वटूक स्वाम्यान तुकोती स्वाम्यांक तांणी शिष्य घेतले. तशी आमगेले काशीमठ संस्थानाचे एक परंपरा तशी आमगेले वरदेंद्र स्वामींक गेले आजी हांगा आमगेले एक पुण्यतिथी आराधना आमगेले देवळांतू जावच्याक एक कारण आसा. स्वामींगेले मोक्कामांगा त्या काळांतू वरदेंद्र स्वामींगेले मोक्का मसीद कळारी वरदेंद्र स्वामींगेले पुण्यतिथी आराधना येताना स्वाम्यांक अशें देवळाक सगळे कार्यक्रम सगळे जाले. नंतर स्वाम्यान सांगले तुमगे देवळांत जाल्यार वरदेंद्र स्वामीले पुण्यतिथी आराधना करता रे. स्वाम्यान सांगली ताजी पूर्ण आसलो बोनेंद्र स्वामींगेले मात्र एक पुण्यतिथी आराधना आशी वरदेंद्र स्वामीले नासी फुडले मंगळपाडी शणी कुटुंबिकांना सांगले आम्ही मुखारसून येताची आम्ही ते करताची म्हणून आम्ही मुखार येऊन आजी वरदेंद्र स्वामीले पुण्यतिथी आराधना सेवेदाराले कुटुंब मंगलपाडी लक्ष्मी शणी कुटुंबाचे आधी उदय दोन पर्यंत देवळांत जावचे सर्व नमुन्याचे सेवा आमगेले तर्फेन सर्व महाजनातर्फे केलेलं तर देवान जाल्यार ते वैभवान पूजन स्वीकार दिवता कोण भक्तीन श्रद्धेन स्वामीगेले गुणगान ऐकत आसती आमगे मनाक इच्छा आसती ती देवा सफल करता. आम्ही कशी संगीलांतू आसता ज्ञान हे गुप्त केले बुकांत कसे वाद्य अन्नक्षर वाद्य कळलं जाल्यार ಸ್ವಲ್ಪ आम्ही वाजी तंत्र केळून जाता केळून जाल्यार देवा स्वाम्यान केली स्वाम्याला आम्ही मागचे तशी देवाला जाल्यार तशी तुम्ही जाल्यार तुम्ही फक्त व्यवहार उद्योगात प्रत्येक कसं म्हळ्यार आता जीर्णोद्धार समय देवाला आमी देवा मागचे की देवा शीघ्र जावं आमगेले देवळ निर्माण जावता तूं तांतू बैसूं का ते आमी पळत भाग हितून आमकां दिवं का आनी देवाला मागता देव सणान रुपार आमी बसला सणा एक बाळालया रुपार ते आमकां प्रतिश्ठ केला देवा तेन्ना आमकां दिसता आमगेले आमी मायक घरा भितर आतां आमी राबोवन आसा देव मात्र पळया देव कुळा भितर गर्भघरा भितर बसला म्हणटना आमी कितें देवाला मागता कितलो गाडी देवाला प्रतिश्ठ जावं का ते पळत असो भाग्य आमकां दिवं का आमगे सर्व कश्ट निवारण जावं का आमगे चेडू बाळांचें रक्षण करता मुखारसून मस्त कार्यक्रम सांगा चेडवांगेलें शिक्षण
उद्योग झालेलं असं विवाह कार्य ज्यानं केले तिले केवढं वाचित त्याला केवढं वाचित त्याकडे विवाह कार्य सगळं मस्त जावतं असं मस्त कार्यक्रम आमगेल्या आमगे कंटेंट करून ठेवतात त्या सगळं आमगे करण्याचा आमगे यावत तो कार्यक्रम असतो त्याच्याकडे जेवण उद्गारे प्रतिष्ठा मागशीची मागशी आमगे सगळे कार्यक्रम तेव्हा अनुभव करता आम्ही मागून घेते जातात की आमगे ते गुणगान ते करतात सर्वेशान देवान रक्षण श्रीमद भुवनेन्द्र तीर्थ स्वामी चरणारविंद की गोविंदा श्रीमद वर्धेन्द्र तीर्थ स्वामी चरणारविंद की गोविंदा श्रीमद सुखदेंद्र स्वामी चरणारविंद की गोविंदा श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी चरणारविंद की गोविंदा श्रीमद संवेद्र तीर्थ स्वामी चरणारविंद की गोविंदा काशी मठ संस्थान की व्यास रघुपति की गुणगान असं आहे